सुट्टीच्या दिवसात बाजारात मिळणाऱ्या ताज्या हिरव्या मटारापासून बनवा हे कुरकुरीत कटलेट्स, बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ, चवीला एकदम भन्नाट. हिरव्या चटणी सोबत किंवा सॉस सोबत यांचा आनंद घ्या. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. कोथिंबीरची देठ आणि कोथिंबीर घेतली आहे, गाजर छोटा तुकडा, एक कांदा, मटार अर्धी वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी पोहे, आवश्यकतेनुसार तेल, 4 हिरवी मिरची, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा. आमचूर पावडर, तिखट, मोहरी, गरम मसाला, हळद, धनेपूड आणि जिरं आणि चवीनुसार मीठ. दोन बटाटे घेतले आहे मीडियम आकाराचे. हे बटाटे मी उकडून घेतले आहे. गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे. आता आपल्याला 1 वाटी त्याच्यात पोहे घालायचे. मीडियम गॅसवरती पोहे भाजून घेणार आहे, छानपैकी असं कुरकुरीत होऊस तर. तुम्ही पाहू शकता आपले पोहे छान झाले कुरकुरीत. आपण असेच पोहे टाकले ना तर मग त्याला कचकट असं खाताना ना थोडंसं चव बदलते त्याच्यामुळे आपण पोहे थोडे भाजून घेऊया. आता आपण एका डिशमध्ये हे काढून घेऊया आणि गॅस बंद करूया. मी परत एकदा गॅस चालू केला आहे मीडियम गॅसवर आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे आपण भाजून घेऊया 1 सेकंड. खाताना जरा छान चव लागेल त्याची, तांदळाच्या पिठाची. आणि गॅस बंद करूया. आपले पोहे थंडगार झाले आहे. आता पोहे घालूया आपण. हे मिक्सरमधून पावडर करून घ्यायची. मी याच्यात कोथिंबीरीची देठ घातली आहे आणि हे मटार स्वच्छ धुवून याची पेस्ट करायची आपल्याला जाडसर. मी गॅसवर भांडं ठेवलं आहे, मीडियम गॅस करायचं आहे आपल्याला. त्याच्यात आपल्याला तेल घालायचं आहे अर्धी वाटी. आपलं तेल तापलं आहे. 1 चमचा मोहरी घालूया, 1 चमचा जिरे घालूया आपण. मोहरी आणि जिरेचं असं तरतर आवाज येतो छानपैकी. अर्धा चमचा हिंग घालूया. ही आपण पेस्ट केली आहे, लसूण, हिरवी मिरची आणि आलं त्याच्यात घालूया. आता हे परतून घेऊया आपण. त्याचा कच्चा वास निघाला पाहिजे. मोहरी, हिरवी मिरची आणि आलं, लसूण छान भाजल्या गेलं आहे आपलं. हा मी कांदा बारीक चिरून घेतला आहे. हा पण कांदा छान परतून घ्यायचा आहे. आपल्या कांद्याचा रंग छान गुलाबी आला आहे, मस्त गोल्डन कलर. छान कांदा भाजून झाला आहे, मस्त सोनेरी रंग छान आला आहे कांद्याचा. आता आपल्या या स्टेजला मी मिक्सरमधून हे वाटण केले जाडसर. वाटाणे, मटार घातले आणि हे आता पुन्हा परतून घेऊया आपण. छान घेऊया आपण व्यवस्थित. जर किसून घेतले मी. धने पावडर 2 चमचे घालूया. जाडसर धने पावडर घेतली मी. व्यवस्थित परतून घेऊया. वाटाणे, गाजर, हिरवी मिरची, लसूणची पेस्ट सगळे एकत्र व्यवस्थित घालून घेऊया चांगलं. म्हणजे दिसायला पण छान दिसतंय. आता आपण झाकण ठेवूया मीडियम गॅसवरती 2 मिनिटं. 2 मिनिटं झाले, झाकण काढू. आता परत एकदा थोडं चवीला मीठ घालूया, अर्धा चमचा. परत मिक्स करूया. वास पण एवढा छान आला, खमंग असं मस्त. आपले वाटाणे शिजले. आता गॅस बंद करूया. हे 2 बटाटे घेतले. आता आपण साल काढू त्याचे.
आपण ना जास्त बटाटा शिजून घेतला नाही, फक्त 2च शिट्ट्या दिल्या आहे. जास्त बटाटा शिजला ना तर त्याला पाणी सुटतं. बटाटे खिसून घ्यायचे आपल्याला. आता आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे भाजीचं. आपण याच्यात उकडलेले बटाटे घातले, जी आपण मटार गाजर ती भाजी केली ती याच्यात घातली आहे. आता आपल्याला हे पोह्याचं पीठ घालायचं आहे. जे पोहे आपण भाजून घेतले ते पोह्याचं पीठ घालायचं आहे याच्यात. हे तांदळाचं पीठ घातलंय अर्धी वाटी. चवीनुसार तिखट, 1 चमचा हळद, आमचूर पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा. कोथिंबीर मी धुवून घेतली आहे आणि चिरून घेतली आहे. आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे छानपैकी. याचं चांगलं छानपैकी गोळा करून घ्यायचा आहे. एकत्र करून घ्यायचे सगळं पीठ, तांदळाचं पीठ, पोह्याचं पीठ, बटाटे हे सगळं एकत्र करायचं आहे. थोडं मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा थोडं. आपण 2 चमचे थोडं तांदळाचे पीठ घालूया. एकत्र करू. बघा तुम्ही बघू शकता हा आपला गोळा तयार झाला आहे. थोडंसं आपण पाणी लावणार आहे त्याला. आपण थोडंसं पाणी घालू आणि हा गोळा तयार करू कटलेटचा. आपला कटलेटचा गोळा तयार झाला आहे. आता आपल्याला 5 मिनिटं याला झाकण ठेवायचे आणि साईडला ठेवू. आता आपले 5 मिनिटं झाले शकतात. आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि आकार द्यायचा आहे. गोड या चौकोनी जसं वाटेल तसं. आपण हाताला थोडं तेल लावू म्हणजे ते पीठ आपलं चिपकणार नाही हाताला. हा एक गोळा घ्यायचा असा छोटा. हा बघा आकार आपला पानाचा आकार. अजून एक दाखवते तुम्हाला. गोल करायचं आणि प्रेस करायचं. याच पद्धतीने आपल्याला सगळे करायचे. मी गॅस चालू केला आहे. त्याच्यात आपण तेल घालूया. आता आपल्याला हे जे आकार तुम्ही पाहू शकता आपले कटलेट एक साइड झाली आहे आपली. आता आपल्याला दुसरी साइड. हे बघा रंग पण किती छान आलाय. दोन्ही साइडने असं छानपैकी भाजून घ्यायचंय. शेलो फ्राय करायचा आहे. मस्त रंग आला आणि छान दिसतात ते व्यवस्थित. बिलकुल आपले हे तुटले नाही कारण की पोहे आणि तांदळाचे पीठ आपण भाजून घेतलं त्याच्यामुळे आपले कटलेट खूप छान झाले. तुम्ही बघू शकता. हे बघा आता आपल्याला कटलेट काढून घ्यायचे एका डिशमध्ये. मी खाली पेपर ठेवला आहे. पुन्हा एकदा आपल्याला अशाच प्रकारे सगळे कटलेट शॅलो फ्राय करायचे आहे. याच पद्धतीने सगळे करून घेऊ आपण. आपण दुसऱ्या बाजूने पुन्हा परतून घेऊ. मस्त एकदम छान एकदम सुरेख.
किती व्यवस्थित आणि गोल्डन कलर पण एवढा छान आला आहे पॅटीसला. एक साईड झाली आहे आपली, आता ही दुसरी साईड, दुसरी बाजू घेऊ आपण आता. बिलकुल खाली चिपकलं नाहीये भांड्याला आणि एकदम व्यवस्थित होता ते शॅलो फ्राय. तुम्ही बघू शकता आपले कटलेट 10 झाले. रंग पण सुरेख आला आहे त्याचा आणि कुरकुरीत झाले मस्तपैकी. खायला पण छान झाले. मी तुम्हाला दाखवते एक. सुंदर झाले एकदम, तुम्ही बघू शकता. आपलं सारण पण एकदम व्यवस्थित झाले. आपलं चव पण खूप छान झाली याची. एकदम कुरकुरीत लागतात आणि खायला पण टेस्टी झाले. तुम्ही पुदिन्याची चटणी सोबत पण खाऊ शकता. अशाच नवनवीन आणि चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.